हाय. हाय. या आत ये. वेलकम. बस ना बस. हो. हाय. थँक्यू. आय होप तुला स्टुडिओ शोधायला फार त्रास झाला नसेल. नाही. कसा आहेस तू? मस्त. किती दिवसांनी भेटतो यार आपण. खूप वर्ष झाली. 7 वर्ष. तू कशी आहेस? छान. आई बाबा कसे आहेत? उत्तम. गावीच असतात आता. तू जातोस की नाही? अलीकडे कामामुळे जमत नाही फार, पण सणासुदीला वेळ काढून जात असतो. जात जा. तेवढंच त्यांना बरं वाटतं. तुझ्या घरी कसे आहेत सगळे? मस्त. हल्ली माझंही जाणं होत नाही. का? अरे हो, तू लग्न केलंस नाही का? सॉरी, मी विसरलो होतो. आता मी घरीच असते आणि यांचा बिझनेस आहे, ओ, त्यामुळे. काय करतात ते? इथे एकटाच असतोस तू? नाही, माझी टीम असते माझ्यासोबत, पण आज एका शूटसाठी बाहेर गेलेत. मी थांबलो आज. अच्छा. छान सेटअप केलायस रे. थँक्यू. अगं, हे सगळं मी अलीकडेच बनवून घेतलंय. ही तीच गाडी आहे का? तुझ्या लक्षात आहे अजून? म्हणजे काय, अजून जपून ठेवलीयस? हे आठवतंय? अरे, माझ्या पहिल्या नाटकाला तूच दिलेस ते मला. हो. किती जपून ठेवलंयस रे सगळं. अर्थात. आणखी एक गंमत दाखवू? आपल्या पहिल्या नाटकाची ट्रॉफी. वा, ही तर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आपलं पहिलं नाटक. कॉलेजमध्ये असताना किती गोष्टी करायचो नाही आपण. हो ना. आता आठवलं की छान वाटतं यार. ए, चहा घेणार? हो. मस्त. चल खाली जाऊया आपण. अण्णा एकदम कडक चहा बनवून दिला आपल्याला. खाली नको. नको, मला चहा राहू दे. मी वर मागवतो ना, तो देतो आणून. बर. बाय द वे, माझा चहा आता जास्त वाढलाय बरं का. तू दिवसातून 4 वेळा चहा घ्यायचास. नाही, आता तेवढा नाही पित, त्याच्याहून जास्त पितो. आणि सिगारेट? अण्णा 2 चहा. हो, लगेच. आणि 2 टोस्ट सुद्धा. हो. अगं तू बस ना, उभी काय आहेस? बस. हो. बोल, बाकी काय म्हणतेस? मस्त. मी तुझ्या शॉर्ट फिल्म्स बघते. हा, काय सांगतेस? खूप सुंदर काम करतोस. थँक्यू. पण मला त्याच्यातले कॅरेक्टर ना सगळे सेम वाटतात. सेम? हो. म्हणजे त्यातली जी लीड कॅरेक्टर आहे ना, ती मला मीच वाटते. असं काही नाही ग. पण तू आता हे सगळं सोडलंसच ना? म्हणजे नाटक, सिनेमा काहीच नाही? काय यार, माझ्या पहिल्या नाटकाची हिरोईन होतीस तू. तुला आठवतं, मी पहिल्यांदाच नाटकात काम करणार होते आणि स्टेजवर गेल्यावरती मी पूर्ण ब्लँक झाले आणि मला फक्त समोर तूच दिसत होतास. शेवटी तू प्रॉन्ट केलंस आणि कसं बसं नाटक की झालं. म्हणून मी तुझ्या मागे लागायचो की तालमीला वेळ देत जा, पाठांतर व्यवस्थित करत जा. तेव्हा काय ऐकलं नाहीस. बाबांमुळे रे. काका यार, मला आपला रंगीत तालमीचा किस्सा आठवतोय.
काकांना आपण सांगितलं होतं की 7 वाजता घरी पोहोचू, पण आपल्याला नाट्यगृह मिळालं 7 वाजता. त्याच्यानंतर सगळं हटपून रात्री सगळी टीम तुला घरी सोडायला आली होती. कोमलचा ऍक्सिडेंट. काकांना सांगितलं होतं कोमलचा ऍक्सिडेंट झालाय, पण घरी सोडायला कोमल सुद्धा होता. काही करायचो आपण. चहा. थँक्यू. या मॅडम चहा. थँक्यू. बरं मी खालीच बसतोय. मी पण बसते. अगं नाही तू बस. अरे अगं बस ना. बसते रे. ऐक. बाकी काय म्हणतेस? मस्त. लग्न कधी करतोस? का रे? आज तिला का नाही बोलवलंस भेटायला? तुझी चॉईस तर कळाली असती मला. माझी चॉईस काय आहे हे तुला आधीपासून माहिती होतं. खूप घाईत झालं रे सगळं. आणि तुला एकदाही सांगावंसं वाटलं नाही. वेळ किती लवकर निघून जाते ना. बघ ना एवढे वर्ष झाले. मी आल्यापासून बघतोय काहीतरी वेगळी दिसतेस तू. अजूनही टिकली लावतेस? हेलो. हाँ मैं बाहर हूँ. ठीक है मैं आती हूँ. हाँ 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 निकलती हूँ अभी. हाँ हाँ बाय. निघावं लागेल. इथे चेंजिंग रूम कुठे आहे? आतमध्ये चेंज करू शकतेस. येते मी. काळजी घे. तूही. बाय. मुस्कान. राहिली होती.